तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरणकडून अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। मालेगाव मंडल अंतर्गत या ठिकाणी मालेगाव, मनमाड, सटाणा व कळवण या विभागामध्ये अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। नाशिक जिल्ह्यातील शिकाऊ प्रशिक्षणार्थी वीजतंत्री, तारतंत्री आणि खोपा या पदांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी इथं 60 वॅकन्सीज आहे आणि वायरमन ट्रेड जो आहे यासाठी इथं 60 वॅकन्सीज आहे। तसेच कोपा ट्रेड जो आहे यासाठी इथं 8 वॅकन्सीज आहे। अशा 128 पदांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यामध्ये आपण वयोमर्यादा या ठिकाणी पाहूया। जाहिरातीच्या तारखेस 18 वर्ष पूर्ण असावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच जास्तीत जास्त 30 वर्ष वयोगटापर्यंत उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी इथं शिथिलक्षम या ठिकाणी ठेवलेलं आहे। तसेच उमेदवार जो आहे तो नाशिक जिल्ह्यातीलच रहिवासी असावा असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्र शासन मान्य प्राप्त ITI वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा यामध्ये पण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ यांचा 2 वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन उत्तीर्ण असावा असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण अधिक संगणक चालक म्हणजेच कोपा ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असावा। तसेच गुणांची अट जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता 60% व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी इथं 55% गुण आवश्यक पाहिजे। त्यानंतर इथं कागदपत्रे जमा करण्यापूर्वी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी पण झालेले असणे आवश्यक आहे। यासाठीचा जो प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो नियुक्ती दिनांकापासून 1 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। तसेच उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्र जे आहे ते त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, 10वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, ITIच्या जारी सत्रांची गुणपत्रिका, तसेच www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर नोंदणी झालेली प्रत जी आहे ती आणि अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व आधार कार्ड यांच्या स्वाक्षांकित प्रती जी आहे सेल्फ अटेस्टेड करून म्हणजे त्यांच्यावर तुमची सही करून दिनांक 28/2/2025 ते दिनांक 5/3/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जमा करायची आहे। या ठिकाणी 11 नंबरचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी कागदपत्रे जमा करायची आहे। अंतिम निवड यादी गुणांच्या आधारे तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल। या ठिकाणी त्यांनी पत्ता दिलेला आहे। अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मालेगाव मंडळ कार्यालय, 132 KV, सोयगाव उपकेंद्र परिसर, दाभाडे रोड, मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, 423203 या पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करता येणार आहे। अशा पद्धतीने मालेगाव मंडळ अंतर्गत या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी 128 पदांसाठी बंपर वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।